नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1, त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मतलब प्रश्न क्रमांक 7वा. त्याच्यामधलं दुसरं गणित. पहिलं गणित आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपल्याला दुसरं गणित बघवायचं आहे आणि हे सोडवायचं आहे. ओके, तर काय दिलं दुसरं गणित? 5 वर्गमूळ 3 अधिक 2 वर्गमूळ 27 अधिक 1 छेद वर्गमूळ 3. ह्याला सोपं रूप आपल्याला द्यायचं आहे. ओके, तर ते कसं सोडवणार? आपल्याला याची फोड करावी लागेल. वर्गमूळ 3ची फोड होत नाही, आपण ते जसं आहे तसं लिहिलं. आता 27ची फोड होते. एक फोड अशी करायची की एक संख्या आपल्याला वर्गसंख्या असली पाहिजे. आता याच्यामध्ये कशी फोड होणार आहे? 9 त्रिक 27. ओके, बरोबर, अधिक 1 छेद वर्गमूळ 3. आता वर्गमूळ 3 हे छेदस्थानी आपल्याला घालवायचे आहेत. त्याच्यामुळे आपण काय करूया, एकदा वर्गमूळ 3 याला गुणूया आणि एकदा भागूया. ओके, म्हणजे काय, इथे वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होईल. हे बघा, 5 वर्गमूळ 3 अधिक, आता हे बघा 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. त्याच्यामुळे 3ला आपण बाहेर काढूया. 2 गुणिले 3 वर्गमूळ 3. वर्गमूळ 3 शिल्लक राहिलं. अधिक 1 गुणिले वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 भागिले वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 3. हे बघा, वर्गमूळ चिन्ह छेदस्थानचं गेलेलं आहे आता. ओके, आता 5 वर्गमूळ 3 अधिक 2 गुणिले 3 किती होतात? 6 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 3 छेद 3. आता प्रत्येकामध्ये आपल्याला काय कॉमन दिसतं आहे? इथे वर्गमूळ 3, इथे वर्गमूळ 3, इकडे वर्गमूळ 3 कॉमन दिसतं. त्याच्यामुळे आपण वर्गमूळ 3लाच कॉमन काढूया तिघांमध्ये. शिल्लक काय राहिलं? इथे 5 अधिक 6 अधिक 1 छेद 3. ओके, 1 छेद 3. आता तिघांना कंस देऊया आणि वर्गमूळ 3 आपण कॉमन काढलं ना, म्हणून अशा संख्या आल्यात. आता हे बघा, वर्गमूळ 3 गुणिले 5 5 वर्गमूळ 3, 6 गुणिले वर्गमूळ 3 6 वर्गमूळ 3 आणि 1 छेद 3 गुणिले वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 छेद 3. ओके, आता या दोघांची बेरीज करूया. 5 अधिक 6 किती होतात? 11. 11 अधिक 1 छेद 3 गुणिले वर्गमूळ 3. आता यांचं गुण हे कसं करणार? उत्तर कसं काढणार? 11 गुणिले 3 अधिक 1 33 अधिक 1 भागिले 3, म्हणजे छेद समान केला आहे आपण. आता या दोघांची बेरीज किती होते? 33 अधिक 3 किती होतात? 34 छेद 3 वर्गमूळ 3. हे झालं फायनल ॲन्सर. ओके, अशा प्रकारे पुढचं गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, तिसरं गणित. धन्यवाद.